भारताच्या सर्वात मोठ्या मीडिया नेटवर्क्सपैकी एक असलेलं सन टीव्ही नेटवर्कमध्ये सध्या मोठा कौटुंबिक वाद सुरू आहे। काव्या मारनचे वडील कलानिधी मारन आणि त्यांचे भाऊ दयानिधी मारन यांच्या 24,000 कोटीच्या साम्राज्यावर नियंत्रणासाठी संघर्ष चालू आहे। तसेच दयानिधी यांनी कलानिधीवर गंभीर आरोप केले, त्यात फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि कंपनीवर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा त्यांनी आरोप केलाय। त्यांनी 10 जून 2025 रोजी कायदेशीर नोटीस त्यांना पाठवली असून त्यात कलानिधी मारन, त्यांची पत्नी कावेरी आणि इतर 7 जणांचा समावेश आहे। दयानिधींचा आरोप आहे की 2003 नंतर कंपनीतील शेअर्स बेकायदेशीररित्या त्यांनी स्वतःकडे घेतले गेले। उदाहरणार्थ 10 रुपयात 12 लाख शेअर्स विकत घेण्यात आले, जेव्हा त्यांची बाजार किंमत 2,500 ते 3,000 रुपये होती। आता या सह्यानंतर दयानिधी मारन यांची प्रमुख मागणी अशी आहे की 2003 पूर्वीचे शेअर्स रचना पुन्हा लागू करावी, कलानिधी यांची 60% हिस्सेदारी रद्द करावी, तसेच मूळ कुटुंबाची हिस्सेदारी 50% वर व्हावी। आता कलानिधी मारन यांच्याकडे सध्या सन टीव्हीचा 75% हिस्सा असून त्यांची एकूण संपत्ती $3 अब्ज आहे। हा वाद वाढल्यास सन टीव्हीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो।